नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. लाईक शो ना आणि तुमचं प्रेम बघून खूप मनाला बरं वाटते. खूप जणांनी नव्याने सबस्क्राईब केलेलं आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मला आलंय टेन्शन कशाचं. तर खरंच काय सांगू, खूप टेन्शन आलंय कारण खूप सारे ऑर्डर्स आहेत आणि माझा प्रिंटर झालेला आहे खराब. खराब म्हणजे नेमकं काय झालंय, तर हे बघा, हे जे आहे ना, अशा 2 प्रकारची लाईट आहे, कंटिन्यू ब्लिंक होते. कशाने होते मला काही कळत नाहीये. तर तुमच्याकडे याचं काही सोल्युशन असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यावरती काय किंवा एखादा प्रिंटरवाल्याचा नंबर असेल तर मला शेअर करा. खूप साऱ्या ऑर्डर्स पेंडिंग होत्या. मला दुसऱ्या दिवशी ऑर्डर पाठवायच्या होत्या आणि मी आता हे कसं करणार होते काय माहिती. अर्धेच जे डिझाईन पेपर प्रिंट करून झालेले आहेत. अर्ध्या ऑर्डर ज्या आहेत तुम्ही बघू शकता पेंडिंग आहेत. त्याचे जे ॲड्रेस तर काढून ठेवलेत, आता हे पाठवणार कसे? खूप टेन्शन आलंय आता उद्याचं काय करू कळेना. कारण सॅटर्डे नंतर येतो संडे आणि संडेला कुरिअर असतं बंद. त्यामुळे शक्यतो शनिवारी मी सगळ्या ऑर्डर पाठवायचा प्रयत्न करते. रात्रभर बसून खूप विचार केला, खूप सारे व्हिडिओज बघितले, खूप सारे सोल्युशन शोधले, पण एकही पर्याय मिळालेला नाही. खूप टेन्शन होतं. आता दुसऱ्या दिवशी तर काय करावं कळेना. खूप सारे व्हिडिओज सर्च केले. प्रत्येक व्हिडिओमध्ये जे जे दाखवलं ते करायचा प्रयत्न केला आणि तरी पण माझा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही. तर फायनली मी उठले आणि एक सोल्युशन म्हणजे लॅपटॉप केला बंद आणि काय करू, तर मग म्हटलं आता हे जरा काम थोडा वेळ बंद ठेवावं. आता आपण दुसरा काहीतरी विचार केला पाहिजे आणि मग प्रिंटर पण बंद केला आणि मग मी हे काम स्टॉप करून म्हटलं ज्या विदाऊट डिझाईन पेपरच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या आपण केल्या पाहिजेत पॅकिंग. तर त्या पॅकिंग करण्यासाठी काही डोकं काम करत नव्हतं. सतत प्रिंटरचा डोक्यात विचार येत होता. रात्रभर खूप सारा वेळ मी या प्रिंटरच्या मागे घालवला. खूप जवळ-जवळ अर्धी रात्र झाली, 2-3 वाजले आणि म्हटलं जाऊ द्या चला आपण पॅकिंग करायला घेऊया दुसऱ्या ऑर्डर्सचे. तर मग बाकीचे जे आहेत ते ऑर्डर्स मी असे पॅक करून घेतले. याच्यामध्ये डिझाईन पेपर नव्हते किंवा ज्यांचे पण डिझाईन पेपर होते त्यांचे पण बाकीचे मटेरियल मी पॅक करून ठेवलं आणि फायनली बघू शकताय तुम्ही रात्रीचे म्हणजे पहाटेचे 5:30 वाजलेत. तर सकाळी 5:30 वाजता माझं हे काम बऱ्यापैकी कंप्लीट झालं. असं म्हणतात की बिझनेस करायचा म्हणजे वेळेचं भान राहत नाही किंवा वेळ बघितली नाही पाहिजे. तर खरंच आहे का हे? तर खरंच आहे. तर मी तरी हे अनुभवते आहे. रोजचे मला सकाळी 4-5 वाजता झोपायला आणि फायनली मी चालले झोपायला. गुड नाईट. तर व्हिडिओ संपलेला नाहीये. मी चालली झोपायला. फक्त एवढंच की तुमच्याकडे या प्रिंटरसाठी काही सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा. प्रिंटरवाल्याचा नंबर असेल तर सांगा. फायनली दुसऱ्या दिवशी प्रिंटरवाला आलेला आहे आमच्याकडे आणि त्याने माझे हे प्रॉब्लेम जे आहे सॉल्व्ह करून दिले आहे. तर माझ्या प्रिंटआउट्स आता येत आहेत. आम्ही हे जे ट्रायल प्रिंट काढलेलं आहे. तर आता माझं प्रिंटर एकदम ओके झालेलं आहे. तर बाकीच्या आता ऑर्डर्स मी मस्तपैकी पॅक करून घेते आणि एक आनंदाची बातमी म्हणजे माझ्या Meeshoच्या अकाउंटला मला आज वन टाईममध्ये 5 ऑर्डर क्लिक झालेले आहेत आणि मी खूप खुश आहे. त्याचे डिटेल्स नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन. तोपर्यंत बघत राहा. लाईक शो ना. बाय.